प्रश्न आहे. प्रत्येक फाईल जी आहे माझ्या माहितीकडे मंत्रालयात आणि ती जर देण्या घेण्याची असेल तर त्याकडे हल्ली दिल्लीचं फार लक्ष आहे. लोकसभेच्या आधी या महाराष्ट्रात सावत्र कोणी नाही. आमचं सावत्र कोणी असेल तर दिल्लीमध्ये मोदी आणि शहा हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत आहे. महाराष्ट्राचा सावत्र भाऊ नाही, भाऊच नाही आहेत ते. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे तेवढं गेल्या 100 वर्षात कोणी केलं नसेल. आणि मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत बरं का. इतका लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारातला आम्ही पाहिला नाही. महाराष्ट्राचा नाही तर देशातला म्हणतो आहे. यापूर्वी देशामध्ये दिल्ली पुढे झुकणारे खूप मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री आम्ही इतिहासामध्ये पाहिला नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल अशा प्रकारचं वर्तन हे मुख्यमंत्री करतायत. हे जे बोलतायत हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतायत. ज्या दिवशी यांची सत्ता जाईल त्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी उभा करणार. त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष देत नाही, गांभीर्यानं पाहत नाही. महाराष्ट्राला बदल हवा आहे आणि हे घटनाबाह्य सरकार घालवण्यासाठी आम्ही त्यासाठी कंबर बसतो. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्र्यांच्या ज्या फाईली आहेत विकास कामांच्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात होल्डर आहेत, त्यामुळे बोलतो आहे आणि तुम्ही कुठे सरकताय. तर या महाराष्ट्रातलं वातावरण हे अत्यंत महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे आणि त्याच्यामुळे अनेक आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास द्यायचा. उदाहरणार्थ आता या भागातले आमचे आमदार नितीन देशमुख यांना सातत्याने त्रास दिला जातो. का तर ते मोदी शहाच्या तुरुंगाच्या भिंती फोडून पळून आले. त्याने बेईमानी केली नाही. सुरतमधून ते पळून आले. ते 50 खोक्याला विकले गेले नाही आणि मग शेवटी चार्टर प्लेननं त्यांना इथे पाठवण्यात आलं. गेल्या काही दिवसापासून जसं निवडणुका जवळ येत आहेत तसं त्यांना त्रास दिला जातो. काय तर म्हणे बेहिशोबी मागणी. कोणाची बेहिशोबी मागणी? आमची. तुमचं काय चाललं? तुमचा हिशोब द्या. नितीन देशमुखांची, आमच्या आमदारांची, आमच्या पदाधिकाऱ्यांची, आमच्या कार्यकर्त्यांची, मग राष्ट्रवादी असतील, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आमच्या चौकशा करता येतील. तुमची चौकशी जेव्हा आम्ही करू तेव्हा तुम्ही सुटणार नाही, एवढंच सांग. कार्यक्रमात मुख्यमंत्री असं म्हणाले, खूप वर्षाने अकोल्यात आलो आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सगळेच पक्ष हे विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागले. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना, महाविकास आघाडी आणि समोरचे सुद्धा लोक. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या, मोदी शहांच्या नेतृत्वाखालच्या, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या महाराष्ट्रातील भाजपाचा दारुण पराभव झाला. आमच्या काही जागा फार थोड्या फरकाने गेल्या, त्यातली अकोल्याची सुद्धा. ज्या वेळेला अकोल्याची जागा आम्ही जिंकू अशी आम्हाला खात्री होती. तिरंगी लढतीमध्ये ते जमलं नाही, पण विदर्भात चांगलं यश मिळालं, मराठवाड्यात यश मिळालं, मुंबईत यश मिळालं. आता तयारी विधानसभेची आहे आणि आम्ही सगळे नेते
बराच काळ मुंबईच्या बाहेरच आहोत. काल बुलढाण्यात होतो, आज अकोल्यात आहे, संभाजीनगरला जाऊ. या राज्यातलं वातावरण हे असं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये सत्ता बदलते. सरकारी तिजोरीतून पैशाची किती उधळपट्टी केली. लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, पण जो 1500चा आकडा आहे तो आमचं सरकार आल्यावर त्यात भरघोस वाढ. लोकसभा निवडणूक हरल्यावर लाडक्या बहिणींची आठवण नाही. तोपर्यंत फक्त फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार, त्यांच्या पलीकडे यांचं लाडकं कोणी नव्हतं. एकेका आमदाराला 50-50 कोटी देण्यात आले, खासदारांना 100-100 कोटी देण्यात आले. आताही नगरसेवक असतील शिवसेनेचे, पदाधिकारी असतील शिवसेनेचे, त्यांना पोटण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो. पण लाडक्या बहिणींसाठी 1500. त्याच्यावर प्रचारात चर्चा होईलच. निवडणुका वेळेत झाल्या, घ्याव्याच लागेल. तर नोव्हेंबरमध्ये या राज्यामध्ये सत्तांतर झालेलं तुम्हाला दिसेल. आणि त्यासाठी महाविकास आघाडी मजबूतीनं काम करते. तीनही पक्ष एकत्र आहेत. जागा वाटप सुरळीत पार पडेल. महायुती म्हणून जो काही प्रकार आहे ते त्यांच्या पद्धतीनं त्यांना काय करायचे आहेत, कुठे नाटे प्रचार अपप्रचार ते त्यांना करू द्या. पैसा आणि सत्ता याच्या पुढे महाराष्ट्र झुकणार नाही, विकला जाणार नाही, हे लोकसभेत आम्ही दाखवतो. तर माजी शिक्षण मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी PhD निवडणुका लढवाव्यात आणि मोठा व्यवहार करा. तुम्ही स्पष्टपणे बोलता ते दोन नेते कोण आहेत, त्यांची नावं घ्या. या राज्याच्या जनतेला माहिती आहे. रावसाहेब, काल अजितदादांनी म्हटलं होतं की माझ्या बहिणी लाडक्या बहिणीच्या विरोधात पत्नीला उभं करून मला पश्चाताप होतोय. आणखी कशा कशाचा पश्चाताप त्यांना होईल? अजित पवारांना ही उपरती कशी झाली मला माहित नाही, पण त्यांनी एक एजन्सी नेमलेली गेल्या काही दिवसापासून सल्ला देण्यासाठी. आतापर्यंत ते आपल्या प्रिय काकांच्या सल्ल्याने चालत होते, तोपर्यंत त्यांचं बरं चाललं. काकांची साथ सोडल्यावर त्यांची अधोगती सुरू झाली. त्यांची पावलं चुकीच्या दिशेने पडू लागली. हे लोकसभा निवडणुकीत दिसल्यावर त्यांनी एक एजन्सी नेमली. एजन्सी नेमण्याची जी काय पद्धत आहे ही भारतीय जनता पक्षाने आहे. याचा अर्थ राजकारणात त्यांना काय कळत नाही. त्यांच्या सल्ल्याने त्यांचं विधान आलं असेल. जे ज्ञान या राज्याच्या सामान्य जनतेला होतं त्यावेळेला की करतात ते चुकीचं आहे. बारामतीमध्ये भाऊ बहीण विरुद्ध पत्नी हा सामना चुकीचा आहे हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळत होतं. ते 4-5 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला कळलं नाही. याचा अर्थ ते राजकारणात फिट नाही. राखी बांधून घ्यायला सांगते. हा, ते काही विधानसभा निवडणुकीच्या आधी ते काही करू शकतात. लोकसभेत इतका मोठा फटका बसल्यावर विधानसभेत सुद्धा त्यांची पाठ मातीला लागू नये यासाठी ते राखी बांधायला जातील, ते भाऊबीजेला स्वतःच जातील. आता प्रश्न आहे सुप्रिया सुळे काय करतात. सुप्रिया सुळेंसाठी महाराष्ट्र लढलाय बारामती, हे लक्षात घ्या. त्यांना पश्चाताप झाला तर महाविकास आघाडीत परत देणार का? त्यांना पश्चाताप कधीच होऊ शकत नाही. सर, आता एक माजी शिक्षण मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी PhD मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र सादर केले. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रधानमंत्र्यांपासून ते भाजपच्या अनेक नेत्यांच्या डिग्र्या खोट्याच आहेत ना. त्यांच्या चौकशा करा, सगळ्यांच्या बाहेर येतील. बोगस डिग्र्या छापल्या जात आहेत या महाराष्ट्रामध्ये. त्याचं वाटप होत आहे. बोगस युनिव्हर्सिटी निर्माण केल्या आहेत परदेशात आणि त्याची ऑक्सफर्ड, हार्वर्ड, केम्ब्रिजची तुम्ही न्यायालयात जाऊन असे अनेक खटले सुरू आहेत. प्रधानमंत्र्यांच्या डिग्रीचाच जिथे वाद आहे तिथे तुम्ही हे काय घेऊन बसलात. विषय अत्यंत गंभीर आहे. 27 लाख लाडक्या बहिणी योजनेच्या ज्या खाती आहेत ते आधार कार्ड जोडण्याचं काम करायला सांगितलं. त्यासाठी लाडक्या बहिणी योजनेच्या ज्या महिला आहेत
त्यांची 10 पटीनं पैसे घेऊन त्यांची लूट सध्या सुरू आहे महाराष्ट्रात. आहे ना, ही लुटच सुरू आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात लुटेशिवाय दुसरं काहीच सुरू नाही. हे अजून 2 किंवा 3 महिने ही लूट चालवली जाईल. सर, देशामध्ये इंडिया आघाडी सत्ता परिवर्तन करण्यास कुठे कमी पडली असं आपल्याला वाटतं? अजिबात सत्ता परिवर्तन करण्यास आम्ही कमी पडलेलो नाही. सत्ता परिवर्तन एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांचं बहुमत आलेलं नाही, हे आमचं सगळ्यात मोठं यश आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत मिळालं. त्यांचं सरकार 300च्या पार जागा जिंकून स्वतःच्या ताकदीवर आलं. ह्या वेळेला त्यांच्याकडे बहुमत नाही. ते कुबड्यांवरचं सरकार आहे. त्या कुबड्या कधी पडू शकतात. पोलिसांना धमकी दिली कोणी? आहे नितेश राणेंनी की हिंदू मुलींच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, आगामी अशा ठिकाणी बदली करून तुमच्या बायकोचा फोन येणार नाही. माफ कराल तर तिथे बदली होईल. विधानसभा निवडणूक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.